नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, नोटीस तर आलेला आहे, परंतु नेमका हप्ता केव्हा जमा होणार तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट काय आहे, तर यासाठी आपण एक तातडीनं हा व्हिडिओ बनवत आहे. आणि बघा मित्रांनो, आपण आलेलो आहे, ही जी काही नवीन वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाने बनवलेली लाभार्थ्यांचे हप्ते वितरणासाठीची महा डीबीटी 2.महाराष्ट्र.gov.in नावाची ही वेबसाईट आहे. आणि या ठिकाणी बघा, इथे आपल्याला लॉग इन करता येईल आणि जर आपली नोंदणी झालेली नसेल तर या ठिकाणी नोंदणी करता येईल. तर हे ऑप्शन देण्यात आलेले आहे. परंतु मित्रांनो, यासाठी ही वेबसाईट अजून पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही, त्यामुळे आपण लॉग इन करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याला अडचणी येतात. त्यानंतर बघा, या ठिकाणी जर आपण या वेबसाईट वर बघितलं तर जवळपास सगळ्याच लाभार्थ्यांचे जे काही बेनिफिट्स आहे, लाभ आहे, तर ते याच वेबसाईट मार्फत दिले जाणार आहे. आणि विशेष म्हणजे आपले जे काही दिव्यांग बांधव आहे आणि संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, हे या योजनांचे लाभ सुद्धा आपल्याला याच वेबसाईटवरून आता प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, बरेच जण म्हणत होते की वेबसाईटवर आम्हाला नोटीस दिसत नाही. तर मित्रांनो, नोटीस पाहणे तसं खूप अवघड आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांना ते सापडलेलं नाही. तर या ठिकाणी आपण नोटीस बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे नोटीस आलेलं आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 5 ऑगस्ट 2026 म्हणजे आज दुपारी 3:30 वाजेपासून डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या हेतूने हे पोर्टल बंद असणार आहे. आणि उद्या 6 ऑगस्ट 2026 ला 2:30 वाजेपर्यंत साधारणतः हे पोर्टल बंद असणार आहे, की कारण या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावर, अर्थात जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तर तो ऑगस्टचा हप्ता जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यामुळे हे पोर्टल या दरम्यान बंद राहील, अशा प्रकारचा मेसेज जो अगोदर येत होता अगदी तशाच पद्धतीचा मेसेज या ठिकाणी दिसत आहे. आता बऱ्याच जणांना हे नोटीस सापडलेलं नाही, परंतु नोटीस आलेलं आहे मित्रांनो, आणि याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला होता. आणि मित्रांनो, की आता साधारणतः जसा 31 जुलैला बघा, 31 जुलैला दिव्यांग बांधवांचा ऑगस्ट हप्ता जमा करण्यासंदर्भातील जो काही GR आलेला होता, तो GR आल्यानंतर तेव्हापासून मी सतत या योजनेचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे तर यांच्या संपर्कात होतो आणि त्यांना वेळोवेळी मी विचारत होतो की नेमकं लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार. मित्रांनो, त्या अधिकाऱ्यांनी जे काही सांगितलेलं होतं की साधारणतः 5 ऑगस्ट पासून वितरणाला सुरुवात होईल आणि 5 ऑगस्ट नंतर साधारणतः बघा, या ठिकाणी 8 ऑगस्ट पर्यंत हे वितरण सुरू असणार आहे. मित्रांनो, प्रश्न असा निर्माण झालेला आहे की बरेच जण म्हणत होते की सर, तुम्ही 5 ऑगस्ट सांगितलेलं होतं. तर अगदी मित्रांनो, आज 5 ऑगस्ट होता, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. याचं कारणही समोर आलेलं आहे की वेबसाईट जी डीबीटीची वेबसाईट आहे तर ती डीबीटीची वेबसाईट व्यवस्थित कार्य करत नसल्यामुळे आज लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकले नाही. म्हणून तातडीने तो मेसेज टाकण्यात आला. आणि मित्रांनो, आता नेमकं असं सांगण्यात आलेलं आहे की उद्या, लक्षात घ्या, उद्या दुपारपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. म्हणजे याचा अर्थ की उद्या 6 तारखेपासून म्हणजे दुपारून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता सलग 6 ते
8 ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना जी काही निराशा आलेली आहे, चिंतातूर झालेली आहे, की नोटीस तर आलेला आहे परंतु पैसे जमा झालेले नाही, तर नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. परंतु मित्रांनो, चिंता करू नका, की आता मात्र तुम्हाला उद्यापासूनच हे पैसे मिळतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार हे पैसे अगदी 8 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यावर जमा होऊन जातील. त्यामुळे आता चिंता करू नका. तर मित्रांनो, जसं या बाबतीत अपडेट येईल, पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल, तसा मी तुम्हाला लगेच टाकणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुम्हाला एकदम अपडेट ठेवलं जाईल आपल्या चॅनलवर आणि माहिती दिल्या जाईल की लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे. तर अशा प्रकारचा मेसेज येईल आणि व्हिडिओ आपल्या अधिकृत चॅनलवर टाकला जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा. आता बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना जुलैचा जो काही हप्ता आहे तो मिळालेला नाही. तर मित्रांनो, हा जो काही GR आलेला आहे 31 जुलैचा, तर त्यानुसार ज्या दिव्यांग बांधवांचे लक्षात घ्या जुलैचा हप्ता मिळालेला नाही, तर तो जुलैचा हप्ता 2500, त्याचबरोबर ऑगस्टचा हप्ता 2500, म्हणजे असे 5000 रुपये त्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होऊ शकतात. म्हणजे अगदी निश्चिंत राहा. ज्या लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता याच्या अगोदर मिळालेला नाही, तर त्यांना दोन्ही हप्त्याचे 5000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. मात्र ज्यांना हप्ता हा रेग्युलर मिळालेला आहे, म्हणजे जुलैचा हप्ता मिळालेला आहे, तर त्यांना फक्त ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे ऑगस्टचे साधारणतः जे काही 2500 रुपये आहे, तर तेच 2500 रुपये त्यांना मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता राहिला प्रश्न, जे काही संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर विधवा महिला, तर यांच्या बाबतीत कोणतंही अपडेट आलेलं नाही किंवा GR आलेला नाही. विधवा महिलांनी एक कॉमेंट्स म्हणून आज एक कॉमेंट्स केलेली आहे की आमचा प्रश्न कोणी मांडत नाही. तर मित्रांनो, मी अनेक दिवसापासून सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना आहे, त्याचबरोबर विधवा महिला आहे, तर या सगळे मिळून जवळपास 45 लाख लाभार्थी आहे आणि त्यांना सुद्धा जे काही या योजनेचे अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे, तर त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः त्यांचेही पैसे 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान मिळून जातील असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु अजून GR आलेला नाही. दिव्यांग बांधवांसाठी हा GR आलेला होता आणि यांचे पैसे मात्र कधी मिळणार, तर तो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी पण आपण काय करूया, 8 ऑगस्ट पर्यंत याची वाट बघूया आणि जसं 8 ऑगस्टला जर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, तर मात्र आपल्याला एक भूमिका घ्यावी लागेल आणि या संदर्भात तहसीलदारांना भेटावं लागेल. तहसीलदारांना भेटल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही, कारण उर्वरित जे काही 45 लाख लाभार्थी आहे ते अजूनपर्यंत वंचित आहे. त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका की जे दिव्यांग बांधव आहे, तर त्या दिव्यांग बांधवांना उद्यापासूनच हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते. काही दिव्यांग बांधवांच्या खात्यावर उद्या जमा होतील, काहींच्या खात्यावर 7 तारखेला जमा होतील आणि शेवटी 8 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर पैसे जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती आणि आतापर्यंत जे काही आपण चिंतातूर झालेले होते, मला वाटतं हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला एक आशेचा किरण मिळालेला असेल. कारण वेबसाईटवरची सध्या परिस्थिती काय आहे आणि त्यानंतर आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे, तर याची सुद्धा माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. आणि या संदर्भात अजून जे काही महत्वाचं अपडेट येईल, म्हणजे पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल, तो सुद्धा आपण टाकणार आहोत. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.